हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहे जबरदस्तीचे लग्न भाग 11. ईश्वरीला हाताला गोळी साठून गेल्यामुळे ती शुद्ध हरपते. हे बघून अर्णव तिला तातडीने जवळच्या सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. सिटी हॉस्पिटल. पहाटेची वेळ होती. चारही बाजूंनी पांढऱ्या शुभ्र भिंती, औषधांचा तो उग्र वास आणि मशीनचा टिप-टिप असा आवाज. ईश्वरीला तातडीने ॲडमिट केलं गेलं. ईश्वरी बेडवर बेशुद्ध पडली होती. तिच्या हाताला गोळी चाटून गेल्यामुळे मोठी जखम झाली होती आणि ताणामुळे तिला खूप ताप आला होता. डॉक्टर तिला चेक करत होते. अर्णव बाहेर कॉरिडॉरमध्ये अस्वस्थपणे ये-जा करत चकरा मारत होता. डॉक्टर बाहेर आल्यावर अर्णव पटकन त्यांना गाठलं. अर्णव म्हणाला, "डॉक्टर, कशी आहे ईश्वरी? ठीक आहे ना? काही होणार नाही ना तिला? म्हणजे धोक्याबाहेर आहे ना ती? सांगा ना डॉक्टर." डॉक्टर म्हणाले, "घाबरण्याचं कारण नाही, मिस्टर अर्णव. गोळी फक्त मांस कापून गेली आहे. पण त्या धक्क्यामुळे तिचा ब्लड प्रेशर लो झालाय. काही वेळात शुद्ध येईल." त्यावर अर्णव म्हणाला, "डॉक्टर, तिला मी भेटू शकतो का? म्हणजे तिला बघायचंय मला." "हो जा, पण तिला त्रास होईल असं काही वागू नका." डॉक्टर म्हणाले. "हो डॉक्टर," अर्णव म्हणाला. अर्णव हळूच ईश्वरीच्या रूममध्ये गेला. त्याने तिची ती साधी निर्व्याज मुद्रा पाहिली, ज्या मुलीला त्याने गावठी आणि पैशाची हपापलेली म्हटलेलं होतं. तिनेच आज त्याचा जीव वाचवण्यासाठी गोळी अंगावर झेलली, स्वतःचा जीव धोक्यात घातला. तो एकटक तिला बघत होता. अर्णवने बाजूलाच असलेला स्टूल ओढला आणि तो तिच्या बेडजवळ बसला. त्याने हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला. अर्णव म्हणाला, "ईश्वरी, तू इतकी महान कशी असू शकतेस? मी तुला फक्त जखमा दिल्या. तुला किती त्रास दिला. तुला वेळोवेळी किती हिणवलं. आणि तू मला आयुष्य दिलं. आय एम सॉरी ईश्वरी. खरंच मी चुकीचा वागलो गं. मी खरंच खूप मोठा गुन्हा केला आहे. तुझा मी गुन्हेगार आहे." त्याच्या डोळ्यातून एक अश्रू टपकला आणि ईश्वरीच्या हातावर पडला. ईश्वरीने हळूच डोळे उघडले आणि समोर बघते तर अर्णव तिच्या बेडच्या शेजारी स्टूलवर बसून रडत होता. अर्णवला रडताना पाहून तिला आश्चर्य वाटलं. ईश्वरी अशक्त आवाजात म्हणाली, "अर्णव सर, तुम्ही रडताय? मी ठीक आहे. तुम्ही सुरक्षित आहात ना?" हे बघून अर्णवने पटकन आपले डोळे पुसले आणि पुन्हा तोच जुना कडकपणा आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा आवाज थरथरत होता. अर्णव म्हणाला, "हो, मी ठीक आहे. आणि तुला गरज नव्हती मध्ये पडायची. तुला काही झालं असतं तर मी माझ्या बाबांना काय उत्तर दिलं असतं?" त्यावर ईश्वरी हसली आणि बोलली, "तुम्हाला फक्त उत्तराची काळजी आहे, स्वतःच्या माणसाची नाही." हे ऐकून अर्णव निरुत्तर झाला. त्याने नजर वळवली. अर्णव विषय बदलत म्हणाला, "औषध घ्यायची वेळ झालीये. मी नर्सला बोलावतो." तिकडे वाड्यात समीर पकडलं गेल्यामुळे माया वहिनींची झोप उडाली होती. तिला भीती होती की समीरनं तिचं नाव घेईल. तिने आता अर्णवचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी एक नवीन चाल खेळली. तिने अर्णवच्या कपाटातून शालिनीची ती जुनी डायरी काढली आणि त्यात एक बनावट पान जोडलं, ज्यावर लिहिलं होतं की शालिनीच्या मृत्यूला ईश्वरीचे वडील विनायकराव जबाबदार आहेत. तिचं नियोजन असं होतं की अर्णवने ईश्वरीच्या वडिलांना द्वेष करावा, जेणेकरून ईश्वरी आणि अर्णव पुन्हा लांब जातील.
मायावहिनी अर्णवला फोन करते. अर्णव, तू हॉस्पिटलमध्ये आहेस ना? लवकर घरी ये, मला काहीतरी सांगायचं आहे तुला. त्यावर अर्णव म्हणाला, काय काय सांगायचं आहे? मी आता हॉस्पिटलमध्ये आहे मायावहिनी. त्यावर माया म्हणते, प्लीज अर्णव, खूप महत्वाचं आहे, ये. त्यावर अर्णव म्हणाला, नाही वहिनी, मी ईश्वरीला असं एकटं सोडून येऊ शकत नाही. माया म्हणते, मला शालिनीच्या डायरीत काहीतरी धक्कादायक सापडलेलं आहे. ते वाचल्यावर तू या ईश्वरीला पुन्हा कधीच जवळ घेणार नाहीस. हे ऐकून अर्णव तातडीने घरी पोहोचला. मायाने ती डायरी त्याच्या समोर ठेवली. अर्णवने ते बनावट पान वाचलं. त्यात लिहिलं होतं की शालिनीच्या कंपनीचे व्यवहार विनायकरावांच्या जुन्या ऑफिसच्या संबंधित होते आणि तिथेच काहीतरी अफरातफर झाली होती. अर्णवचे डोळे पुन्हा रागाने लाल झाले. त्याला वाटलं, म्हणजे ईश्वरीने माझ्या आयुष्यात येणं हा योगायोग नव्हता, तर हा एक मोठा कट होता. त्याला खूप राग आला. तो आपल्या मोठ्या आवळत तसाच हॉस्पिटलमध्ये परतला. ईश्वरी आता थोडी सावरली होती. अर्णव रागाने भरलेला चेहरा घेऊन रूममध्ये शिरला. ईश्वरी त्याला चेहऱ्याने बघत होती, रागाच्या चेहऱ्याने. साहजिकच आहे. अचानक त्याच्या चेहऱ्यावर एवढा ईश्वरी त्याला आश्चर्याने बघत होती. साहजिकच आहे. अचानक त्याच्या चेहऱ्यावर एवढा गंभीरपणा आणि राग कसा? तो रागात असलेला बघून ईश्वरी म्हणते, अर्णव सर, कुठे गेला होतात तुम्ही? सांगा ना, काय झालंय का? तो समीर परत आलाय का? अर्णव तिच्या प्रश्नांचं काहीही उत्तर न देता त्याने ती डायरी तशीच ईश्वरीच्या समोर फेकली. अर्णव म्हणाला, ईश्वरी, तुझं हे भोळेपणाचं नाटक आता बंद कर. तुझ्या वडिलांनी शालिनीला फसवल्याचा पुरावा मिळालाय मला. तू माझ्या आयुष्यात आलीस ती मला वाचवायला नाही, तर तुझ्या वडिलांचे पाप लपवायला. हे ऐकून ईश्वरीला तर कळतच नव्हतं की कसं रिॲक्ट व्हावं. याच्यावर ईश्वरीला धक्का बसला. ईश्वरी म्हणाली, हे काय बोलताय तुम्ही? माझे बाबा असं कधीच करणार नाहीत. ते खूप प्रामाणिक माणूस आहेत. आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं? अर्णव म्हणाला, प्रामाणिकपणाचे धडे मला नको देऊ. आजपासून तुझ्यावरची माझी काळजी संपली. तू लवकर बरी हो आणि या कराराचे उरलेले दिवस गुपचूप पूर्ण कर आणि चालती हो. त्यानंतर तुला आणि तुझ्या वडिलांना मी कोर्टात बघेन. ईश्वरी बेडवरून उठली, उभी राहिली. तिच्या हातातील सलाईनची नळी तिने रागाने काढून फेकली. ईश्वरी म्हणाली, ठीक आहे सर, जर तुम्हाला पुराव्यावरच विश्वास असेल तर, आणि स्वतःच्या पत्नीच्या सच्चेपणावर नसेल तर मलाही या नात्यात राहायचं नाही. मी आत्ताच्या आत्ता हे घर आणि तुमचं आयुष्य सोडून चालले. अर्णव तिला अडवू शकला असता, पण हे पत्र बघून त्याचा राग अधिकच वाढला. ईश्वरी तशाच जखमी अवस्थेत हॉस्पिटलच्या बाहेर पडली. अर्णव तिच्या पाठीमागे हॉस्पिटलच्या बाहेर आला आणि म्हणाला, ईश्वरी, डॉक्टरांनी सुट्टी दिली नाहीये आणि तो हाताच्या सलाईनची अशी काढून फेकलीस. ट्रीटमेंट पूर्ण घे आणि तुला कुठे जायचे तिथे जा. त्यावर ईश्वरी म्हणाली, त्याची काही गरज नाहीये. तुम्हाला वाटते ना मी चुकीची आहे? इथपर्यंत ठीक होतं, पण आता माझ्या बाबांवर आली आहे गोष्ट. माझे बाबा खूप प्रामाणिक आहेत. त्यांना असं कोणीही कुठेही आरोप केलेलं मला आवडणार नाही अजिबात. आणि मला त्रास झाला तरी चालेल, ते मी माझं बघून घेईल. त्यावर अर्णव म्हणाला, ते सगळं ठीक आहे ग, पण माझ्यामुळेच तुझी ही अवस्था झाली आहे ना. मग उद्या लोक मला बोलतील. ते चालेल का? ते मला नाही ना चालणार. म्हणून म्हणतोय, मला काही तुझी काळजी बिळजी नाहीये. त्यावर ईश्वरी म्हणते, अच्छा, तर तुम्हाला लोकांच्या बोलण्याची काळजी वाटते तर? डोंट वरी, तसं काही होणार नाही. आणि ती तिथून निघते. अर्णव मागून हाक मारतो, ईश्वरी, ईश्वरी इकडे थांब. ईश्वरी
पण ती काय ऐकायच्या ह्याच्यात नसते आणि ती चालत जाते पुढे. बाहेर पाऊस सुरू होता. अर्णव तिला थांबवायला गेला पण ती त्याचं काहीही ऐकली नाही. त्याच्या मनात एक अनामिक भीती होती. ईश्वरी रस्त्यावर चालत होती. अचानक एक काळी गाडी तिच्या जवळ येऊन थांबली. गाडीची काच खाली झाली आणि आतून अर्णवच्या वडिलांचे म्हणजेच दादासाहेबांचे डोळे दिसले. पण ते रागात होते. दादासाहेब म्हणाले, ईश्वरी गाडीत बस. नाही बाबा, मला जाऊ द्या, ईश्वरी म्हणाली. दादासाहेब म्हणाले, ईश्वरी ऐक माझं, मला तुला काहीतरी असं दाखवायचंय जे अर्णवलाही माहीत नाही. ईश्वरी म्हणाली. काय दादासाहेब? दादासाहेब म्हणाले, सांगतो, तू आधी गाडीत बस, चल. दादासाहेब म्हणाले तशी ईश्वरी गाडीत बसते. तर पुढे काय होईल हे पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. आणि जर कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.